नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेय रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी मस्त टिफिनसाठी वांग्याची शाक बनवणार आहे. त्यामुळे तुम्हीही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हालाही वाटत असेल आपण रोज टिफिनसाठी रेसिपी काय बनावा. त्यामुळे ही वांग्याची शाक तुम्ही नक्की बनवा. अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे पावशेर वांगे घेतलेले आहे. आता ते वांगे मी कट करून घेणार आहे. वांग पण कट करून झालेलं आहे. अशा पद्धतीने सर्व वांगे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि ते वांगे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे, कारण पाण्यामध्ये टाकले तर त्या वांग्याचा कलर काळा होत नाही. त्यामुळे शक्यतो पाण्यात टाका. वांगे पण सर्व चिरून झालेले आहे आणि आता वांगे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. वांगे पण स्वच्छ धुवून झालेले आहे. आता ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. वांगे पण प्लेटमध्ये काढून झाले आहे. आता मी इथे एक परात घेतली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट पण टाकला आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर, लसूणची पेस्ट, काळा मसाला, अंबारी, लाल तिखट, चवीनुसार मीठ, एक पळी तेल, ते सर्व ॲड करून झालेलं आहे. आता ते व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते व्यवस्थित मिक्स होत आलेलं आहे. आता मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला ते वांगे घ्यायचे आहे. त्या वांग्यामध्ये ते सर्व मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. मी इथे त्या वांग्यामध्ये मसाला भरून घेत आहे. अशा प्रकारे तुम्हाला पण सर्व वांग्यांना मसाला भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सर्व वांग्यांना मसाला भरून घेणार आहे. तुम्हीही अशा प्रकारे वांग्यांना मसाला भरून घ्या. त्यामुळे त्या शाकीची टेस्ट एकदम छान लागते. इथं वांग्यामध्ये सर्व मसाला भरून झालेला आहे आणि थोडा मसाला पण राहिलेला आहे. ते नंतर आपण ॲड करणार आहोत. आता इथे मी 2 छोटे कांदे पण घेतलेले आहे. ते कट करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केले आहे. इथे एक टोमॅटो पण कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेला आहे. ॲड करून झालं आहे. आता ते आपल्याला मिक्सरला बारीक ग्रेव्ही करून घ्यायची आहे. ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. आता इथे मी कढईमध्ये 2 पळी तेल टाकले आहे. त्यामध्ये कढीपत्ता पण ॲड केलेला आहे. आता त्यामध्ये टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही पण ॲड केली आहे. आता मीडियम गॅसवरती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्या ग्रेव्हीचा कलर पण चेंज होत आलेला आहे. ग्रेव्ही पण मस्त तळत आहे. त्यामुळे करपू नये म्हणून आपल्याला चमच्याने व्यवस्थित हलवत राहायचं आहे. आता त्यामध्ये मसाला भरलेले वांगे पण ॲड करायचे आहे. मसाला भरलेले वांगे पण आपल्याला ॲड करून झालेले आहे. आता तो राहिलेला मसाला पण त्यामध्ये लगेच ॲड करून टाकायचा आहे. आता तो ॲड करून झाला आहे. आता आपल्याला त्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. ते सर्व बाजूनी मिक्स झालेलं आहे. आता आपण त्यावर 5 मिनिट परत झाकून ठेवू. 5 मिनिट पण आपले झालेले आहे. आता ती परत काढून घ्यायची आहे. वांगे पण मस्त कलर चेंज झालेला आहे. आता आपल्याला त्याला व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे
आणि ते मिक्सरमध्ये पाणी ॲड करून मिक्सरची ग्रेव्ही इसळून घ्यायची आहे. त्यामध्ये ॲड करायची आहे. मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे ते पाणी. आता आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. 1 ग्लास पाणी पण ॲड करून झालं आहे. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ते पण मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला उकळी येईपर्यंत त्यावरती परत झाकून ठेवायचे आहे. आता उकळी पण आलेली आहे. ती परत आपल्याला काढायची आहे. मस्त उकळी आलेली आहे. तरीही आपल्याला अनेक 10 मिनिट परत झाकून ठेवायचे आहे. आता भाजी पण जवळपास शिजत आलेली आहे. आता परत काढून घेतलेली आहे. आपण चेक करून घेऊ. वांगे पण शिजलेले आहे. आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तरीही आपल्याला अनेक 2 मिनिट आपण त्यावरती परत झाकून ठेवू. भाजी पण आपली मस्तपैकी तयार झालेली आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे. एकदम हॉटेलसारखी वांग्याची शाक आपल्या घरच्या घरी तयार झाली आणि एकदम सोपी रेसिपी आहे. फक्त 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते. अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या घरी वांग्याची शाक बनवू शकतात. रोज रोज तुम्हाला डब्याचं टेन्शन असेल तर ही वांग्याची शाक नक्की डब्यासाठी बनवा. अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण